मसाजोग गावकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अजित पवारांची भेट घेणार आहे असं समजतंय। जेलमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती अजित पवारांना देणार अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। जेलमधील सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा मागणी करणार असल्याचं देशमुखांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा यांना गावातील शिष्टमंडळ या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय, जेल प्रशासनात काय चाललंय, आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते म्हणतायत की CCTV चेक करा, कोणी कोणाला मारले त्याच्यानंतर कळेल, किंवा तिथं आवक ज्यावेळेस दिलेलं आहे की CCTV फुटेजचा अहवाल द्या म्हणून, तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही। ते विचारण्यासाठी उद्या अजितदादा पवार यांना बीड येथे हे शिष्टमंडळ भेटणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सचिन, आज अजित पवारांचा हा बीड दौरा तर आहेच, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठका होतील आणि दुसरं म्हणजे जे शिष्टमंडळ मसाजोगचं दादांच्या भेटीला जाणार आहे त्याच्यामध्ये नेमकं कोण कोण असेल, कुठली नेमकी मागणी या गावकऱ्यांकडून मसाजोगवाल्यांकडून होऊ शकते? जो शिष्टमंडळ मसाजोग गावाचा भेटणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये धनंजय देशमुख हे असणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या गावकऱ्यातली जी प्रमुख 5 ते 7 लोक असतील हे सर्व जाऊन अजितदादा यांची भेट घेणार आहे आणि घडलेली जी सर्व घटना आहे फक्त त्या जेल संदर्भातलीच नाही तर जेव्हापासून देशमुखांची हत्या झाली, हत्याकांडामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि त्या सर्व गोष्टी त्या समजून सांगितले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना। आणि त्या संदर्भात प्रमुख मागणी अशी देखील केली जाणार आहे की जेलमध्ये नेमकं घडलं काय, त्याचे जे CCTV आहेत ते देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामध्ये जे कोणी गैरकृत्य करताना आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांची आहे। आपण पाहतो की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये भरपूर अशा गोष्टी आहे ज्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे। जर आपण पाहतो की जी महिला आहे त्या महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे, त्या महिलेचा देखील संबंध जो संतोष देशमुख हत्याकांडाशी जोडला जात होता आणि विरोधक सातत्याने म्हणत होते की या महिलेचा जो वापर आहे जो संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येत होता आणि तिचा देखील आता संशयास्पद मृत्यू झालेला आहे असं देखील विरोधकांकडून म्हटलं गेलं होतं। तो एक प्रकरण आहे। दुसरा जो प्रकरण आहे की वाल्मिक कराड गट आणि गीते गट यांचे जो जेलमध्ये कारागृहामध्ये जे मारामारी झाली, हाणामारी झाली त्या प्रकरणातलं देखील अजितदादा काय बोलणार याकडे लक्षात हे दोन्ही जे प्रकरण आहे। त्याचबरोबर जर आपण या आढावा बैठकीचा विचार केला तर आढावा बैठकीमध्ये जो प्रामुख्याने हा मुद्दा गाजतोय तो म्हणजे की या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जे विमानतळ प्रस्तावित आहे तो विमानतळ संदर्भात जो अजितदादांनी यापूर्वी देखील म्हटलं होतं की बीडमध्ये मी विमानतळ बनवेल, त्या संदर्भात देखील त्यांनी सकाळी सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे की या बैठकीमध्ये सर्व माहिती या संदर्भातली सादर करण्यात यावी। याचबरोबर जे बीड जिल्ह्यातले इतर तालुके त्यातल्या विकास कामांचा देखील आढावा या ठिकाणी घेणार आहेत। मात्र त्यानंतर जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचं पक्षाची जी संवाद मेळावा देखील आहे आणि या संवाद मेळाव्यात देखील अजित पवार हे संबोधित करणार आहे। बीडमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री झाल्यापासून ते पहिल्यांदाच येणार आहे आणि त्या संवाद मेळाव्यामध्ये ते संबोधित करणार आहे। संवाद मेळाव्यामध्ये ते कुठल्या विषयाला हात घालतात, प्रामुख्याने संतोष देशमुख हत्याकांड जो आहे तो गाजता यावरती अजितदादा काय बोलणार, त्याचबरोबर या दोन्ही जे प्रकरण घडलेले आहे जेलमधला आणि त्या महिलेचा मृत्यू त्या संदर्भात काय बोलणार, त्याचबरोबर खोक्या भोसले याच्या विषयावरती ते काय बोलणार। आणि प्रामुख्याने आपण पाहतो की आमदार सुरेश धस आहेत, हे सुरेश धस सातत्याने रोज नवनवीन आरोप हे करत असतात आणि त्या संदर्भात त्या आरोपावरती अजितदादा काय बोलणार या सर्व अनेक असे जे प्रश्न आहेत जे त्यांचं उत्तर अजितदादा आज देऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। आणि त्यामुळेच जे संवाद मेळावा असेल किंवा संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अजितदादा पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामध्ये ते नेमकं काय बोलणार आहे याकडे सर्व महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। रिती जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी।